सूत्र 177. यस्य बोधोदये तावत् स्वप्नवद् भवति भ्रमः तस्मै सुखैकरूपाय नमः शांताय तेजसे. ज्याचा बोध झाल्यानं सर्व भ्रम स्वप्नासारखे नाहीसे होतात, त्या एकमात्र आनंदरूप शांत आणि तेजोमय ब्रह्माला नमस्कार असो. नाथ सांगतात, ज्ञानाअभावी माणूस स्वतःला नश्वर शरीराच्या चौकटीत अडकवतो. शरीरालाच स्वतःचं अस्तित्व मानतो. आत्मज्ञानाभावी तो ह्या जगातच रमतो. माया, मोह, ईर्षा, क्रोध, ममता, चिंता, आशा, आसक्ती, अहंकार इत्यादींच्या जाळ्यात गुरफटला जातो. क्षणिक सुखदुःखांच्या पायी आपलं आयुष्य व्यर्थ घालवतो. इंद्रिय सुखांमागे धावत राहतो. आनंद मिळवण्यासाठी तो सुखाची कास धरतो. त्या सुखात खरा आनंद नाही हे त्याच्या लक्षात येत नाही. क्षणिक सुखातून चिरंतन आनंद, शांती कशी बरं मिळणार? आत्मरूपाचं ज्ञान नसल्यानं तो या नश्वर भौतिक जगालाच शाश्वत, नित्य आणि सत्यही मानतो. तसंच वर्तन करतो. क्षणिक विषयांच्या उपभोगात गुंगून आणि गुंतून पडतो. आत्मज्ञानाच्या अभावी तर्कवितर्कांच्या द्वंद्वांच्या संघर्षात मनाची शांती गमावून बसतो. मात्र आत्मज्ञानी ह्यात अडकत नाही. चिरंतन आत्मरूपाची अनुभूती घेतल्यानं तो क्षणिक सुखांमध्ये आनंद मानत नाही. सर्वत्र आणि सर्वांमध्ये एकच चैतन्य आत्मतत्व असल्याचा बोध झाल्यानं द्वैतमूलक संघर्षच संपतो. संघर्ष नसल्यानं मनही शांत, निश्चिंत असतं. त्याच्या मनातले भ्रमांचे मळभ सत्याच्या सूर्योदयानं विरून जातं. ज्याप्रमाणे झोपेत स्वप्न अगदी सत्य वाटतात, परंतु जाग झाल्यावर ती अस्तित्वातच नसल्याचं सत्य ध्यानात येतं, त्याप्रमाणे ज्ञानाअभावी हे द्वैतांनी भरलेलं जग शाश्वत वाटतं, परंतु आत्मज्ञानानं जागृत झाल्यावर सतत हरघडी बदलत जाणारं आणि नष्ट होत जाणारं जग शाश्वत नाही, त्यातील सुख चिरंतन आनंद देणारं नाही हे ध्यानात येतं. खरा आनंद बदलत्या बाह्य व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, आसक्ती आणि अहंकारपूर्ती ह्यामध्ये नाही, ह्याचं त्याला ज्ञान होतं. खरा आणि शाश्वत आनंद बाहेर नसून आत आहे हे भान येतं. आपल्या आतच असणाऱ्या आणि आपल्याच आत असणाऱ्या आत्मानंदाचा त्याला बोध होतो. हा बोध झाला की त्याचे या भौतिक जगाबाबतचे सगळे भ्रम दूर होतात. एकमात्र आत्मतत्वाच्या ज्ञानानं तो पूर्णतः भानावर येतो. स्वतःच तेजोमय आत्मतत्व असल्याचा बोध झाल्यानं त्याचा बाह्यसुखाचा शोध थांबतो. तो परम आनंद आणि चिरंतन शांतीला प्राप्त होतो. सर्वत्र व्याप्त एकमात्र केवल आनंद स्वरूप, एकमेव चिरंतन सत्य अशा तेजोमय आत्मरूपाला सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी वंदन करत आहेत.